उंची जेमतेम, बोलण्यात संयम, विचार स्पष्ट, शरद पवारांचे विश्वासू आणि हक्काचे कार्यकर्ते आर पाटील म्हणजेच आबा। एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचे उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास। आबांनी वेळेआधीच एक्झिट घेतली। त्यांचा वारसा मुलाकडे आला। तीच उंची, तोच संयम आणि स्पष्ट वक्तेपणासोबतच बोलण्यातही तीच ढब। कैलासवासी आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि ते आज 25 वर्षाचे होत आहे। या निमित्ताने रोहित पाटलांवर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। तर दुसरीकडे महाराष्ट्रात येत्या काही महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। त्यानुसार आता राज्यातले सगळेच पक्ष नेते तयारीला लागले आहेत। दरम्यान यंदा तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटलांनी निवडणूक लढवावी अशी विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। तर नियमानुसार वयाची 25 वर्ष पूर्ण केल्यानंतर रोहित पाटील यांचा आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झालाय। या विषयावर रोहित पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मी आता विधानसभा निवडणूक का लढू नये अशी सूचक प्रतिक्रिया देत प्रतिसवाल केलाय। त्यामुळे रोहित पाटलांना आगामी विधानसभा लढण्याची इच्छा असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। ते पुढे म्हणाले, याबाबत काहीही बोलणं मला आवश्यक वाटत नाही। आता विधानसभेच्या बाबतीत या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि आदरणीय पवार साहेब पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते एकत्र येऊन निर्णय घेतील असं म्हणत रोहित पाटील यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे बोट केला आहे। त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर रोहित पाटील विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत मिळाले आहेत। दिवंगत नेते आर पाटील म्हणजेच ज्यांना अख्खा महाराष्ट्र आबा या नावाने ओळखतो त्यांचे चिरंजीव म्हणजे रोहित पाटील। त्यांचा जन्म 1998 मध्ये झाला। आज रोहित 25 वर्षाचे झालेत। रोहितने राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक आणि सोशल मीडिया प्रभावक म्हणून आपला ठसा उमटवलेला आहे। रोहित पाटलांमध्ये भाषणाची कला आहे। निवडणुकीदरम्यान सभांमध्ये केलेल्या भाषणांनी रोहितने अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे। रोहित पाटील यांचे वडील आर पाटील हे 1991 ते 2015 पर्यंत तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। आर पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील यांच्याकडे पहिल्यांदाच पक्षाकडून स्वतंत्र राजकीय जबाबदारी देण्यात आली। यावेळी रोहितने या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत कवटे महांकाळ नगरपंचायतीवर एक हाती सत्ता स्थापन केली होती। या नगरपंचायतीवर 17 पैकी 13 जागेसाठी मतदान झालं होतं। तेव्हा 17 पैकी 10 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडून आणल्या होत्या। या निवडणुकीवेळी रोहित यांनी केलेल्या भाषणामुळे ते अधिकच चर्चेत आले होते। त्यानंतरही रोहितच्या निवडणूक भाषणांनी सतत लोकांचं लक्ष वेधून घेतलं। कवटे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। दरम्यान आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटलांना पक्ष संधी देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल।